अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण परमपूज्य मामांच्या प्रवचनाचे पुस्तक कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता हे पुस्तक वाचनास घेतले आहे. ही सर्व वामनराज प्रकाशनची पुस्तके पुणे येथे उपलब्ध आहेत. काल आपण तरी गुरु लाविल्या वाटा पाहिलं. आज दुनिया मळवटा बुद्धीचा तेणे. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. ओम शांती शांती शांती. गुरु शिष्य अशा आम्ही दोघांनीही एकमेकांचे रक्षण करावे. दोघांनी मिळून भोगामध्येही परस्पर सहाय्य करावे. परस्पर सहाय्यक बनून बल वीर्य तेज यांची वृद्धी करावी. साधन अध्ययन यांच्याद्वारा सर्व गुरुबंधू तेजस्वी बनावे. कोणीही कोणाचा द्वेष करू नये. आधी भौतिक आधी दैविक व आध्यात्मिक या तीनही विभागामध्ये पूर्ण शांती राहावी, असा या वरील शांतीपाठाचा सामान्यपणे अभिप्राय आहे. मनाचे 4 दोष. वरील प्रार्थना सत्यार्थाने अनुभविता यावी म्हणून श्री रामोठ्यांनी सांगितले आहे की सर्वात चंचल असलेले मन शिवसंकल्प रूप होण्याची जरुरी आहे. यासाठी त्या मनाचे दोष कोणते हे पाहणे जरुरीचे आहे. पूज्यपाद श्री विद्यारण्य स्वामी महाराज यांनी दाखविलेले मनाचे 4 दोष खालीलप्रमाणे आहेत. लय विक्षेप कषाय रसाद्वेभ्यो रक्षितं चित्तं विघ्नेन ब्रह्मण्यवस्थितं भूयादिति भवन्तो अनुगृहन्तु. लय विक्षेप कषाय व रसास्वाद या दोषांपासून आमचे चित्त म्हणजे मन सुरक्षित राहून ते निर्विघ्नपणे परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर व्हावे, असा आपणा महापुरुषांचा अनुग्रह आमच्यावर व्हावा, असा वरील श्लोकाचा अभिप्राय आहे. लय म्हणजे काय तर निद्रा. ध्यानाध्यास करणाऱ्या साधकाला निद्रेचा त्रास होतो. विशेष. विक्षेप म्हणजे अनेक विषयांचा आठव. ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाचे मन अनेक विषयांच्या आठवामुळे सारखे थैमान घालते. तिसरं कषाय. कामक्रोधाच्या आहारी जाणे. ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाला अनेक विषयांच्या आठवण्यामुळे कामक्रोधाची पीडा होते. त्यामुळे मन वेडे होऊन विवेकशून्य होते. 4. रसास्वाद. आठवलेल्या विषयांचे चिंतन करणे. ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाला विषयांचा आठव होतो व तो त्या आठवावर चिंतन करीत राहतो. दोष जावेत म्हणून प्रार्थना. वरील 4 मनोदोषांचा अनुभव प्रत्येक साधकाला येतच असतो. हे 4ही दोष जाईपर्यंत सच्चिदानंद रूप परमात्म्याचे ध्यान व्यवस्थित होणे शक्य नाही आणि हे दोष दूर करण्याचे सामर्थ्य प्राणीमात्रात म्हणजे जीवात नाही. कारण विषय ओढी भुलले जीव, असे सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हे दोष जावेत असे ज्यांना वाटत असेल त्यांनी समर्थ अशा सद्गुरूंची प्रार्थना करून त्यांना हे दोष घालविण्याची विनंती केली पाहिजे. अशी विनंती केल्यावर कनवाळू सद्गुरू साधकावर कृपा करतील आणि मग हे दोष जातील व सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होईल. अशाच तऱ्हेची प्रार्थना श्री मुक्तेश्वरांनी श्री भगवंतांना एका भूपाळीत केली आहे. इंद्रियबोधने निर्गुण कानना सुटली मानसवत्से तुझ बिन नातळती कोणा. उठी रे गोपाळा. इंद्रियबोधने निर्गुण कानना सुटली मानसवत्से तुझ बिन नातळती कोणा. उठी रे गोपाळा. वरील भूपाळीत
मनाची जी संकल्परूपी वत्से जीवाला आवरेनात ती आवरण्याविषयी श्री भगवंतांना प्रार्थना केली आहे. अशा तऱ्हेची कृपेची याचना केल्यावर देव सद्गुरु रूपाने येऊन मदत करतात. त्यासाठी खालील चरण पहा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. प्रत्यक्ष श्री भगवंत जेव्हा सद्गुरूंचे रूप घेऊन भेटतात त्यावेळीच जीवाचा उद्धार होतो. श्री संत कबीर महाराज म्हणतात, गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. म्हणून सद्गुरूंच्या कृपेशिवाय सर्वच व्यर्थ आहे. सद्गुरु कृपेने विषयांचा विसर. एकदा सद्गुरु कृपा होऊन भगवती शक्ती जागृत झाली की मन साधकावरील साधना करण्याची जबाबदारी ती पार पाडते आणि आपोआप विषयांचा विसर पडतो. अशा अर्थाच्या माऊलीच्या ओव्या आहेत. उदाहरणार्थ, विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसम मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. असे झाल्यावर असंतोष आपोआप नाहीसा होतो व तो साधक असंग होतो. या असंगतेचा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सुचविलेला अर्थ असा: तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद, या दोहींचे नाव बंध कर्माचा की. कर्तृत्वाचा गर्व न व फळाची अभिलाषा यासच कर्माचा बंध म्हणतात. हा संग शब्दाचा अर्थ. आता असंग होऊन कर्म करणे म्हणजे कर्तृत्वाभिमान व फलेच्छा टाकून कर्म करणे, याला सर्व शास्त्रकार भक्तीची पहिली भूमिका म्हणतात. अशा एकापेक्षा एक वरचढ भक्तीच्या 10 भूमिका आहेत. ज्या साधकाची भगवती कुंडलिनी शक्ती सद्गुरूंकडून जागृत झाली आहे व जो साधक नियमितपणे साधना करीत आहे त्याला हळूहळू या 10 भूमिकांचे उल्लंघन होते. कोणी कोणी यालाच निरनिराळ्या नावाने संबोधतात. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज एका ओवीत म्हणतात, ज्ञानी येते स्वसंविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपली म्हणू. कोणी यास ज्ञान, कोणी शक्ती तर कोणी भक्ती म्हणतात. एवंच सद्गुरु कृपा झाल्याविना सोय नाही. दोषाभावरूप यम व गुणरूप नियम. परमपूज्य योगीराज श्री गुळवणे महाराज नेहमी म्हणायचे की मंदिराला ज्याप्रमाणे मजबूत पायाभरणीची जरुरी असते त्याप्रमाणे अध्यात्माच्या क्षेत्रात ज्याला पडायचे आहे त्याने यमनियमांचा पाया मजबूत केला पाहिजे. हे यमनियम असे: यम अहिंसा सत्यमस्थेयम, ब्रह्मचर्य क्षमा धृती, दयार्जवम मिताहार, शौचम चैव यमादश. आणि नियम तपसंतोष आस्तिक्यम, दानशीश्वर पूजनम, सिद्धांत वाक्य श्रवणम, ह्रीममितिश्च जपोहृतम. नियमा दश संप्रोक्ता योगशास्त्र विशारदैः. वरील श्लोकात 10 यम व 10 नियम सांगितले आहेत. यम दोषाभावरूप असून नियम हे गुणरूप आहेत. ही दोन्ही अंगे शेवटपर्यंत कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. प्रथम साधन म्हणून व योग सिद्ध झाल्यावर देखील लोकसंग्रहाकरता यांची आवश्यकता असते. त्यासच परमयोगी पद प्राप्त होते. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात परमयोगी म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी कोण याचे वर्णन खालील श्लोकात दिले आहे. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यन्ति योऽर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. श्रेष्ठ योगी तत्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय या तिघांचा सारखा अभ्यास करीत करीत दुष्ट दुःखांची निवृत्ती करून जीवनमुक्त सुखाचा अनुभव घेत प्रायः समाधी सुखातच असतो. यथा कदाचित प्रारब्ध कर्मामुळे समाधीतून व्युत्थान झाले तर त्याच वेळी सर्व प्राणिमात्रांच्या ठायी आपल्याप्रमाणे सुखदुःखांचा जसा परिहार करावा तसाच दुसऱ्यांच्याही दुःखांचा परिहार करावा अशी इच्छा करून स्वतःप्रमाणे इतरांच्या सुखाकरता झटतो तोच परमयोगी होय. सद्गुरूंना शरण जावे.
आता नुसते शब्दज्ञान ज्याला झाले आहे, परंतु मनोनाश व वासनानाश झालेला नाही व तसा अभ्यास करण्याचीही इच्छा नाही, तो या परमस्थितीला कधीच पावत नाही. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या एका अभंगात म्हणतात की शब्द ब्रह्मे होसी आगळा, मनसी न बिये कळी काळा, बोधे विना सुख सोहळा, आहे तो जिव्हाळा वेगळाची. नुसत्या शब्दज्ञानाने जर म्हणशील की मी कळी काळात भिणार नाही, तर तो बोध व्यर्थ आहे. कारण त्या ठिकाणचा जिव्हाळा वेगळाच आहे. तो समजण्याकरता सद्गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून दुसऱ्या चरणात माऊली सांगतात, या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातू, निवृत्तीदास असे विनवितू तव निवांतू केवी होय. एवढ्यासाठी जोपर्यंत सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज मस्तकावर आपला अभय हात ठेवून भगवती कुंडलिनी शक्ती जागृत करीत नाहीत, तोपर्यंत आम्ही निवांत बसू नये. सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्याचे उपाय शोधून भगवती शक्ती जागृत करून घ्यावी व नंतर त्यांनी दाखविल्याप्रमाणे सतत अभ्यास करावा. तरी गुरु जाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्था, पुरुनिया मळवटा बुद्धीचा तेणी. दीक्षेचे विविध प्रकार. संकल्प दीक्षा सर्वात श्रेष्ठ दर्जाची आहे, कारण इतर तिन्ही दीक्षेत संकल्प हा अनुस्यूत आहेच. स्पर्शद्वारा होणारी स्थूल दीक्षा, मंत्रोपदेशाद्वारे होणारी सूक्ष्म दीक्षा, दृष्टीद्वारे होणारी सूक्ष्मतर दीक्षा व संकल्पाद्वारे होणारी दीक्षा सूक्ष्मतम दीक्षा होय. यापैकी 1, 2 किंवा 3 प्रकारांचा उपयोग श्री गुरु आपल्या इच्छेप्रमाणे करीत असतात. काही उत्तम अधिकारी शिष्यांमध्ये श्री गुरूंनी संकल्प केल्याशिवायच शक्तिपात झाल्याची उदाहरणेही आहेत. एवंच भगवती कुंडलिनी शक्ती जागृत होणे आवश्यक आहे. कृपा कटाक्षे न्याहाळले, आपल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवी बळे विठ्ठले, भक्ता दिले वरदान. श्री गुरूंच्या अनुग्रहाची म्हणजे दीक्षेची महती सर्व शास्त्रे गातात. म्हणून दिल्या जाणाऱ्या दीक्षा या देश काल व पात्रानुसार दिल्या जातात. त्या खालीलप्रमाणे. शांभवी दीक्षा. वेदांत मार्गात शांभवी दीक्षा दिली जाते. ती अशी: परमकृपाळू श्री गुरूंच्या कृपेच्या दृष्टिक्षेपाने किंवा त्यांच्या वाक्यासरशी अथवा सिद्धगुरूंच्या स्पर्शाने झालेल्या दीक्षेच्या द्वारा श्री गुरूंची शक्ती सत्शिष्यामध्ये संक्रमित होते. त्यावेळी तात्काळ शिष्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान उत्पन्न होते. श्री गुरूंच्या महत्कृपेने व सत्शिष्याच्या सुदैवाने या महान साक्षात्काराची जी अवस्था प्राप्त होते, त्याला शंभूपद प्राप्त करून देणारी शांभवी दीक्षा म्हणतात. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागी. तसेच हे असो दिठी जयावरी धळके, की हा पद्मकर्माता पारुखे, तो जीवसी परी तुके महेशेसी. ज्या दीक्षेमुळे ही कृतार्थता येते, ती मंगलमयी शांभवी दीक्षा. ती शिवांचा आदेश देते. शिव आणि शक्ती यांच्या संयोगाने योग्य प्रकारे दिलेली शांभवी दीक्षा शक्तिसिद्धिदायक होते. योग दीक्षा. योग मार्गातील योग दीक्षा अगर शक्ती दीक्षा सिद्ध असलेले जे कोणी आहेत तेच देऊ शकतात. ते शिष्याच्या शरीरात प्रवेश करून शिष्याच्या जीवात्मा आपल्या आत्म्याला जोडतात, म्हणजे शिष्याला आपले सामर्थ्य देऊन निर्विकल्प करतात. त्यामध्ये श्री गुरूंच्या आत्मसामर्थ्याचे ज्ञान, त्याचप्रमाणे समाधीची सिद्धी शिष्याला प्राप्त होते. तसाच अणिमादी अष्टमहासिद्धी प्राप्त होतात. तसेच तीनही प्रकारचे मलविक्षेपही दोष हरण करणारी ती ही योग दीक्षा. शाक्ती दीक्षेचे हे विशेष आहे की जेव्हा श्री गुरूंना शिष्याजवळ अथवा शिष्याला श्री गुरुजन जवळ जाता येत नाही,
त्यावेळी श्री गुरु आपल्या योग सामर्थ्याने ज्या ठिकाणी शिष्य असेल त्या ठिकाणी जाऊन त्याच्या शरीरात प्रवेश करतात व त्यास दीक्षा होते. तिला शाक्ती दीक्षा म्हणतात. वेद दीक्षा. शक्ती मार्गाने वेद दीक्षा दिली जाते. श्री सदाशिवांपासून श्री गुरु परंपरेने शक्तीसहित उपदेश केलेल्या मार्गानुसार जेव्हा ज्ञानी पुरुष वेद दीक्षेला देतात तेव्हा श्री गुरूंच्या शक्तिपातामुळे शिष्य पापरहित आणि पाशमुक्त होतो व बाह्य व्यापार विसरून भूमीवर पडतो. दिव्य भाव प्राप्त झाल्यामुळे तो सर्व जाणू शकतो. दीक्षा देताना श्री गुरूंचा जो भाव असतो त्याचा अनुभव सत्शिष्य धारण करीत असतो. तो भाव सुषुम्ना नाडीमध्ये प्रवाहित होऊ लागतो व जेव्हा कुंडलिनी शक्ती प्राणाबरोबर त्या नाडीमध्ये प्रवेश करून सहस्त्रकमलामध्ये परमात्म्याशी संलग्न होते तेव्हा प्राण ब्रह्मरंध्रामध्ये लय पावतात. सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्तीचे परमात्म्यात प्रवेश करणे ही वेद दीक्षा होय. मंत्र दीक्षा. गुरुमंत्रानुसार आपल्या इष्टदेवतेचा साक्षात्कार करून त्याचा शिष्याला बोध करणे याला मंत्रदीक्षा असे म्हणतात. आपणहून मोठ्या आदराने प्रेमपूर्वक शिष्यामध्ये मंत्रशक्तीचे असे संक्रमण करणे की ज्यामुळे शिष्याचा मंत्र चैतन्यरूप होऊन जावा. मंत्र प्रतिपाद्य कुंडलिनी शक्ती जागी व्हावी व त्याचप्रमाणे शिष्याला आपल्या उपास्य देवतेची सिद्धी व्हावी. ही दीक्षा विशेष करून मलाचा नाश करणारी आहे. ही मांत्रिक दीक्षा मंत्र यंत्र गुरुपूजन अर्चन आदी क्रियांनी केली जाते. याचे फल म्हणजे प्रवृत्तीपरायण राहण्याने भोग व निवृत्तीपरायण असल्याने मोक्षप्राप्ती होते. एवंच भगवती कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय विना साधकाचा उद्धार नाही. यासाठी श्री गुरूंना शरण जावे व त्यांनी दिलेल्या व सांगितल्याप्रमाणे अभ्यास करावा. याच अर्थाची एक ओवी सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी घातलेली आहे.